हाय. खूप दिवसांपासून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण गेल्या आठवड्यात खूप बिझी असल्यामुळे जमलं नाही. तर चला आता पाहूया आमची धमाल मुंबई पुणे ट्रिप. आता आमचे बंधू मंडळी मुंबईहून थेट पुण्यात तर पोचले आणि पोचताच घरात एकदम जबरदस्त अशी एंट्री घेऊन जबरदस्तचं वातावरणही झालं. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. रात्री उशीर झाला होता आणि प्रवासही थोडा जास्त असल्यामुळे भूकही जोरात लागली होती. म्हणून आम्ही जेवण आधीच ऑर्डर करून ठेवलं होतं. नॉनव्हेजचा मेन्यू असल्यामुळे आम्ही पोटभर जेवलो आणि शेवटी एक आईस्क्रीमची ट्रीटही झाली. गिफ्ट शेअर केले, छान गप्पा घेतल्या, का मस्ती केली, वादविवाद झाले, तर काही आयुष्याचे धडे घेत आम्हाला कळलंच नाही सकाळचे 6:30 कधी वाजले. सकाळी सगळे पटकन उठून आवरून तयार झाले, तर काही जण तयार होतच होते. चहा नाश्ता झाला, त्यासोबत पुन्हा एकदा थोडी गमती जमती झाल्या. आमची लहान पार्थवीसुद्धा आवडीने तयार झाली. पण निघायच्या आधी माझ्याकडून सगळ्यांसाठी एक लहान छोटंसं असं गिफ्ट होतं. आता आमच्या घरी पहिल्यांदाच आल्यामुळे त्यांच्यासाठी एक आठवण म्हणून हे छोटंसं गिफ्टही दिलं. गिफ्ट देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप छान वाटलं. आणि मग काय, सुरू झाला आमचा खरा ट्रिपचा प्रवास लोणावळ्याच्या वेट एन्जॉयमध्ये. पावसात वॉटर पार्कची मजा काही वेगळीच होती. पटकन आवरून आम्ही पार्कमध्ये एंट्री घेतली. थंड असं वातावरणही होतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं. खूप पाण्यात मजा घेतली, नाचलो, उड्या मारल्या, खूप भिजलो, व्हिडिओज काढले, खूप फोटोज घेतले. खूप आठवणी आम्ही आमच्या सोबत ठेवले. इतकी धमाल केली. आता इतकी मजा केल्यानंतर आम्हाला गरमागरम जेवण आणि चहा तर हवाच, म्हणून पार्कच्या हॉटेलमध्ये आम्ही गरम जेवण जेवून घेतलं. आता हे सगळं करता दिवस कसा संपला हे कळलंच नाही. वॉटर पार्क बंद होण्याची वेळ झाली आणि आम्ही निघालो आपापल्या घरी. वर्षातून अशी एक ट्रिप झालीच पाहिजे. म्हणून सी यू अगेन इन माय नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.